अध्याय अधिक महिन्याची पोथी. अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जय गुरु समर्थ. भाविका ते मोक्षदाता, अनाथनाथा कृपावंत, करुणा करा दीनबंधू. अगाध भक्तीचा महिमा, भक्तप्रिय सर्वोत्तमा, भक्तिविन निरर्थक जन्मा, प्राणी आता निर्धारे. या लागे भावधरणी अंतरी, प्रचित द्यावे शरीरे. आत्मप्रचित गुरुप्रचितीवरी, शास्त्र प्रचित तिसरे जाणीजे. म्हणणे दृष्टांती कथा भाग सत्य, स्वयं केले या श्रीअनंत. ही जाणीजे शास्त्र प्रचित, एका दृष्टांत दुसरा. वक्ता वदिले अर्थांतर, तो जाणीजे कृपा गुरु कृपा साचार. भावधरुणी ओकलावे अंतर, मग साक्षात्कार आत्मप्रचिती. एवतींनी प्रचिती घेऊन प्रवर्तावे श्रोतेजन. या परिमलमास कथने श्रोतेजनी परसावे. लक्ष्मीनारायण संवाद, तोची श्रोतिया करुणी विशद. एका विलक्षण सावध, जेने हरेल वेद मानसे. श्रीरामदिजा वदी पुरुषोत्तम, अनुपमे ऐकिले जी महिमा. पुढील परिसावे नेमा, कवने परी चरावे. कवन उद्धारुनी गेला, कवने नेम असा साधिला. हात विस्तार आगळा, कृपा करुणी वदावा. एकोणी लक्ष्मीचे वाणे, बोलता झाला चक्रपाणी. म्हणे ऐको शुभ कल्याणी, एकाग्रम करुणी मानस. मिरू तळाच्या ठाई जाण, शिवकाशी नगरे विस्तीर्ण. ब्रह्मसमुदाय परिपूर्ण, अध्ययन भरघरी. गोकर्णाचे पश्चिम दिशे, अपूर्व नगरी ते असे. शूद्र क्षेत्री सर्व धर्मवशे, वेद मार्ग वर्तती पये. वेद मर्यादा नुरंगती, कोणी ब्राह्मण पूजती. वर्णतींनी श्रोत स्मार्त अवग्रहणी, सदाचार्य ब्राह्मण वर्तती तेजे. नगराची रचना अति अद्भुत, पाहुणे जननयनी तटस्थ होत. रम्य गोपुर लखलखित, बरवी झळकत रवी किरणे. तया नगरी एक शूद्र जाण, नाम तयाचे विप्रदास म्हणून. वाहता ते सर्वदा जन, सेवादारी पूर्ण ब्राह्मणाचा. एक विप्राचे या घरी, करुणी सेवाचा करी निरंतर व्रत. सदाचारी विश्वासपूर्ण ब्राह्मणाचा, तयाची भार्या पतिव्रता पूर्ण. अनुलुंगी कदा पतिवचन, तेही विप्र सेवा करून जाण. कुटुंब रक्षण करिता ते, या परी एके दे मलमासाची संधी जाणून. विप्र मेळा तये क्षणी, स्नाना लागुनी चालिले. तव ते शूद्रकामिने, बिनमती भरतारा लागून. समस्त जग मिळून स्नाना लागुनी जाता ते, तरी आपण वर्णहीन याते. केवी न घडे पुण्यप्राप्ती, द्रव्यही नाही संचिते. त्यांचे दानपद्धती करावी, या लागे प्राणनाथा पाही. विप्र सांगते चला सर्वही, दानधर्माते धनते नाही. परे करू देह पवित्र, स्नाने करुणी पवित्रता. ऐसी तसे जन वाढता, या लागी विप्राते प्रार्था. न्यावी तत्वता समागमे, ऐसे एकोणे उत्तर. द्रवली शूद्राचे अंतर, मग प्रार्थनीया द्विजवर. निघाला सत्वर कुटुंबीशी, यात्रेचा समुदाय पातला. गोकर्ण क्षेत्राप्रती आला पाहून, तिथीचा गंगाजळ तटस्थ झाला समुदाय. गंगा पाहताच नयने, तात्काळ पातला होय धुनी. समग्र जन स्नाना लागुनी, तये स्थानी उतरले. नित्य करीती स्नान दानास, यात्रा राहिली एक मास. विप्रासवी शूद्र ही स्नानास, स्त्री सहित जातसे. नित्य स्नानविधी सारून, मग पुष्प बिल्वादी आणून. नित्य पूजितसे शिव भवानी, भावार्थ मणी आगळा. वयता जाणुनी वनात, काष्टभारा आणली नित्य. त्याचा विक्रय करुणी सत्य, द्रव्य संचय करिता ती. मौन न धरिती कवनाशी, नक्त राहत उपवाशी. सायंकाळी सारिती भोजनाशी, नित्य नेमिषी वर्तत. ऐशी व्रत संपूर्ण एक मास. वयता आचरली निर्दोष, पाप जळाली निशेष. नाही लवलेश तिळभरी, मग संचय जो धनाचा. नित्य विक्रय काष्टाचा, तो काढून तयाचा. व्यय करते पै झाले, यथायुक्त ब्राह्मण भोजन करते झाले. उद्यापन त्रयोदशी दशक अर्पण, अन्न केले अर्पण द्विजाते. मग शेवटी ते उभयता भोजनी बसले तत्वता. घेऊन विप्राची मंत्रक्षता, बिराडा मार्गी चालले. तव नवल वर्तले तयेच क्षणी, रात्र झाली एक यामिनी. तव एक पिच्छ मार्गस्थानी, उभा येऊनी ठाकला. विक्राड वदन भयंकर, लंब वाहे विशाळ शरीर. मुख पसरुनी
क्षुधातुर धावला समोर ग्रासावया, तया ते पाहुणे उभयताने तटस्थ केले तयास्थाने. तवा दैवयोगी करुणा अपूर्वकानी पै झाली, पूर्वशरीरी शूद्र तस पाहुणे पिच्छास प्रीत. क्रूर भावना निस्वंतित झाला बोलता शूद्रा ते, मुनी महापुरुषा तू कोणा येथे येवया काय कारण. मी तव शुद्धित पिच्छास दान करावया चन आलो तुम्हा परी. तव दर्शने समाधान पावन झाले माझे मन. तू ते करिता संभाषण वाटे पावन होईन मी. आजवरी या पर्वत शिखरी मी फिरत होतो वनांतरे. विरूप व्याघ्र नाना परी शुदा हाने तसे परिशुदान धाय सर्वदा. या शुद्धे फिरे मी तत्वता. तव दृष्टीस देखिले अवचिता विप्रदासा तुझ लागे परी. कृपावंत दयानिधी निरसी माझी भवव्याधी. देऊन या पुष्प औषधी भवभय व्याधी हरावी. एकूण तयाचे उत्तर शूद्रे वदे तेव्हा प्रत्तर. मने तू पूर्वी होताशी थोर ती सविस्तर निवादी. कवन पाहे पिच्छास देही लवला आहे, तो सांगे लवला आहे. पुण्य उपाय विचारो येरो म्हणे एके स्वामी राजा. पूर्वी मी क्षेत्रज्ञ वंशी राजा होतो पराक्रमी. तेज पुंजा शत्रू सहज पायातळी सर्वांवरी. दरारा पाहे गाफती सर्वही राहे. यवन मंडळी पाळी निर्भय हे नाही भय पापाचे. पुण्यलेश नाही सर्वदा. स्वप्नी नेणे धर्म वार्ता पाहुणी मार्ग पाहुणी तत्वता. वस्तू नये मार्गसाच्या परदार असंख्यात. मज घडिले अपरमित माझ्या बापा नाही गणित. सत्य अमित भोगिले आबपर नेणे सर्वदा. प्रजेते नागवी तत्वता त्याची अशापे मज. ताता क्षय रोग झालासे पै. त्या योगे मृत्यू पावलो सवेग. यम दुती कर्षणीय अंग दुर्धर माझ्या. पापभोग जाणून जाच ते मज लागे. मी दान धर्म केलेस नाही. अमित अभ्यास नेणे काही. तीर्थप्रवणी सर्वही तीर्थप्रवणी स्वस्वप्नीही पाहिले नाही पापिष्टे. द्रव्य असणे माझे पदरी मी तव तीर्थदान न करी. सरली आयुष्याची दोरी नरक घरी टाकी मज. मग तेथे बहु पस्तावलो. आहा देवा स्वधर्म आचरलो. पापाते तो नाही व्यालो. मद बळे करून या मग तेथे उपाय नसे काही. हिंपुढे झालो स्वदेही. द्रव्य जोडिले देही राहिले जेथेच्या तेथेची की. व्यर्थ गेली माझी वायस. पाप बळे जोडिले पैसा. संसार कारणी सर्व आशा शेवटी नाश पावलो. मिळून काका मामा त्या बंधू कामिनी आणि चुलत्या मिळून या मज. बहुत्या वाटुळे केले द्रव्याचे. सासू सासरा वहिनी सुना जावाई काकी मामी आबा सर्वांनी वेढिले मज लावणे धनलोभे. शेवटी अंतकाळ आला सकाळ झाली सभोवती गोळा. हात देऊन कपाळा रडती कळकळा धनासाठी. म्हणते शस्त्र गेले आमुचे. कोण रक्षण करी कुटुंबाचे. शेवटी नाही कोणी कोणाचे. सर्वही जयाचे सर्व लेणे. अशी गती माझी झाली. शेवटी यमयातना प्राप्त झाले. सर्व आटले तरी काळी. सोडविता बळी न दिशे पै. काळाची सर्वाभने सर्वथा न खेदे कोणी सोडविता. या लागी विलक्षण जनितत्वता. मोक्षपंथा स्मरावे एका सद्गुरु वाचून. उपाय नाहीच त्रिभुवनी तोची सोडवी खळापासून. इतरांतिकाने न चालीची ऐसा मी फार पस्तावलो. शेवटी रवी पडता झालो तेथे बहुत जाचावलो. कुसुमारलो अंतरी पाक कुंड. तळी विस्तारण लहान तोंड. तया माझी नरक भरला उदंड. तोची दंड प्राणी ते त्या माझी नेऊनी टाकती. एकावरी एक रचविते वसंत नाही जिज्ञापती. बुचकळे देते एकाएकी. मोग काढिता वरुते तव टोले देती यमदूते. मागुते आत लोटीते नाकी तोंडे भरत नरक तो. अशी जाचणे दिवस बहुत भोगिले सहस्र वर्ष परियत. शेवटी मज काढून येत पिच्छास योनीत टाकले. तेथे क्षुधा लागली बहुत परिसंकीर्ण रक्तमुखात. कावळे मध्ये अडकत क्षुधा शांत न होय. उदक प्राशनाशी नाही. साव नदी दनीचे किंवा अस्वच्छ देही.
निर्मळ पादसा नाही ऐसी देही दुःख यातना, वस्त्र नाही दिगांबर वृक्षावरी आमचे घर, ऐसा भोग 30,000 सहस्वर भोगावा, या लागे भागी तो करुणा, कृपड तू तामशी राणा, देऊने काही पुण्यदाना, निवारी यातना माझी हे अवघे गेले सुखाचे सांगते, शेवटी झाली ही माझी गती, कृपा सागरा दयामूर्ती, करी निवृत्ती पापाची, एवढा उपकार करी कृत बांधी आपुले पदरी, चकवी माझी जन्म मरणाची फेरी, ते उपकारी बहुत मी, ऐसे करुणा दिनावाने, एकोणे क्षुद धवला अंतकरणे, मग उदक करी घेऊने, अल्पणे सोडित म्हणे महापुरुषा एक, तू तव कर्म पातकी देख, तू ते पाहुणे अधिक, दया माते पदरी, तरी सप्तदिनी स्नानाचे फळ, मी आचर रोजी केवळ, मल महात्म्य निर्मळ ती हे जळ, असे पै या सप्तदिनाचे पुण्य करुण, तुझे पाप शाळण, तात्काळ जाय उद्धरण, ऐसे म्हणून उदक घेऊन ते उदक पाहता प्रीत हृदयी, तेथे आश्चर्य झाले श्रोती, धाराव परमप्रीती, महापातकी उद्धरला, तात्काळ दिव्य देह पातला, प्रीत भाव सर्व लोपला, तव अकस्मात देखिला घंटारव स्वर्गीचा दिव्य विमान, स्वर्गाहून तात्काळ उतरले, तोय क्षण लखलखित देवगण उभे येऊन ठाकले, इच्छास उदाहरणा तात्काळ अभिमानी वैसविल्या गेला ते वेळ, नेत्री पाहते ते झाले सगळं, म्हणती धन्य फळ स्नानाचे, मलमास अगाध महिमा, कृपाळू तो सर्वोत्तमा, धन्य हा शूद्राचा नेमा, केले कर्म घटित स्वयं पुण्याचे दान केले, ऐसे कधी न देखिले ऐकिले, ऐसी या पापी ते उद्धरिले, अनुपम्य केले या शूद्रे, आश्चर्य करून सर्वांनी येऊ लागते शूद्रचरणी, जय जयकार गोकर्णी, प्रबळ झाला आदरे, मग नाना परी दिव्यांग, ठाई ठाई विक्रभूषण, होता पुराण कथाश्रवण, आनंदपूर्ण सर्वांते, ऐसा मलमास स्नान महिमा, निवेदिला श्रुतिया तुम्हा, जो कथिला सर्वभौमा, श्री विष्णू लक्ष्मी ते, तोचे प्राकृत भाषा वैखरे, भरविला श्रुतियाच्या कर्णद्वारे, न्यूनपूर्ण तो चतुरे, क्षमा मजवरे पैकी जे, मलमासाचे अगाध महिमा, जेने संतोष पुरुषोत्तमा, म्हणून धरे जे, अतिनेमा अनुक्रमे संपदावा, काही धन न लागता भूत, फुकाचे पुण्य असे जोडत, या लागे साधा विहिताहित, ह्याचे विहित सर्वदा, शेवटी कोणी कोणाचे नाही, एकटे पडणे लागे प्रवाही, धनधान्य ते सर्वही राही, जेथेच्या तेथेच या लागे करा काढा काढी, साधा बापानं लवड सवडी, जेणे सुटे काळाची ओळी, तैशी तातडी करावी, ते अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्यपुराणाचे संमत, मनोहर सुत विरचित, 19 अध्याय ओळा हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक मास पोथी अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय 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 सवनमूर्ती, अनुपम्य तुझी अगाध कीर्ती, चुकवी जन्म मरणाची हे ख्याती, अनुपम्य भावार्थ पाहिजे निका, व्यर्थ नको हे लापनिका, जीवी गंगा मन कर्णिका, शेय करी पापा दे, जीवी अग्नी स्फुलिंगित पायी, भस्म करी सर्व तृणवलयी, तैसा सद्गुरु मंत्र पायी, भस्म होई परम पाप समूह, असो ऐसे जे सद्गुरु, तया माझा नमस्कार, शिरी ठेवा वरद करू, जेने भव पारू होय माझा, आता एका भाविकजन कथेशी द्यावे अवधान, इतिचे ग्रांथिक कोण कोण, त्यांचे नावे कथा करावे, हेर अभिभाविका चाड नाही, व्यर्थ न पडावे प्रवाही, जे जे असेल तयाचे दैवी, तीची नवाई भोगत, तोची भावार्थ निका, प्राकृत भाषेत पिका, भावार्थ बळे एका, म्हणे दासानो दास, विष्णू म्हणे लक्ष्मी ते, मलमास महात्म्य अति अद्भुत, जे सुखदायक सर्वांते, श्रवण करी यथार्थ, सौराष्ट्र देशाच्या ठाई, झाले असे अपूर्व नवाई, तिची कथा तुते सर्व हे, एक एकाग्र शुभानने, तो देश परमकंटक, कोठे वृक्ष न मिळे एक, छान आईच कोठे देख, वैसावया पांथस्था, वस्तीसी ग्राम न मिळे सर्वता, तिथे पक्षी श्वापदाची कोण वार्ता,
ऋषी समुदाय पाहता तोची तत्वज्ञान दिशे. ऐसा तो देश कुलक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण. नामतयाचे प्रभासपूर्ण, चर्या संपूर्ण रविसम. प्रकार गोपुर परिपूर्ण, स्वधर्माचारे सकळजन. वर्णाश्रम धर्मचारी वर्म, शास्त्रधारे वर्तते. राजा तेथील परमधर्मिष्ठ, आडकाठी नाही कोटे. उदारपणे अतिधरिष्ठे, पूर्वी मनोरथ याचकाचे. ब्राह्मण सदाचारे वर्तते, सदा देवध्यान करीते. नित्यनैमित्तिक साधिते, सदा साधिते वेदघोष. जपतप होम हवन, मंत्रतंत्र प्राप्तस्नान. सदाचरता ब्राह्मण, वेदसंपन्न सदाचारी. जन सरिते प्राप्तस्नान, ते नेमिते ब्राह्मण स्नान करी. तवरी जाण शुद्ध हिसे जाण शास्त्रवरे. स्नानाविने वर्तते विप्र, कोणी न पाहते त्याचे वक्त. म्हणते भेटला अपवित्र, म्हणून फिरते माघारे. या लागे नेमे करून, नित्य नेमे प्रवर्तावे प्राप्तस्थानी. ऐसे पुण्य करिता जनी, ते पुण्य निदाने कामाये. ऐसे सुचिरभूत ब्राह्मण, नित्य करती प्राप्तस्नान. करुणिया पंचमहायज्ञ, अतिथी सन्मान समयाशे. ऐसे तया नगराचे भूदेव, मिळाले सकळ समुदाव. मलमास लक्षणे पाहाव, चालिला समुदाव स्नानादी. नित्य गंगा तीरी पायी, जाती नरनारी सर्वही. तीर्थदान तपजप सर्वही, शास्त्रधारे आचरते. उठवणी पंचपंच उषोकाले, स्नाने सारिती गंगाजळे. दाने देता ती विप्रमंडळे, अति सुमेळी विप्राते. कोणी करते दीपदान, कोणी करते तांबूलदान. कोणी अर्पिते उपानदान, शास्त्रदान ब्राह्मणाते. कोणी कुंभदान करीते, कोणी अप्पपात्रे अर्पिते. धृतपात्रासहित देते, विप्राप्रती सुवर्ण. अशी धान्य अपूर्व विप्राते. मग स्वगृही ब्राह्मण पंक्तीते, घेऊन षडश अन्नाते देते विप्राते भोजन. अशी सारिता नित्य नियम, संपूर्ण होऊन सरला मास. तव अपूर्व वर्तले तया समयास, ते सावकाश उधारा. सोम सर्वा नावे एक ब्राह्मण, असे तो वेदसंपन्न. नाना तीर्थे तपदान, केले संपूर्ण ब्राह्मणाते. यज्ञदानादी क्रिया सर्व हे, जाणता विप्रतो प्रत्यही. यज्ञदानादी क्रिया सर्व हे, जाणत विप्रतो ही प्रत्यही. स्नानाते जाता एके समयी, गंगातीरी पावला तो. मार्गी जाता स्नानाशी, तव एक राक्षस त्याशी भेटता झाला वाटेशी. अतिभयंकर रूपे, विक्राळ दीर्घ बदन, लंब बाहो विशाळ नयन. धूम्राकार जटा पूर्ण, आरक्त वर्ण ओठपये. स्थूलोदर गर्त समान, उंच ग्रीवा हस्ता समान. लिंग त्याचे लंबायमान, सदा नन्न ब्रह्मचारी. शुभ्र लव अंगावरुते, तुची लंबायमान कटकते. ऐसे देखून तया ते विकृत जगला मानसे. मने हे विघ्न केवते आले, मज भोवते उभे ठेले. स्नाना लागी आडवे टाकले, पूर्वकर्म माझ्या आता. मज हृदये स्मरोन भगवान, नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण. तेने भीती गेली निघून, मग बोले वचन तयशे. आधीच ब्राह्मण दिदीप्तिमान, वरी सुचिरभूत संध्यास्नान. त्यावरी नरसिंह जपपूर्ण, जपे ब्राह्मण आदरे. ऐसा विप्र अग्निवत, राक्षस पावणे भयभीत. मने हात नव्हे किंचित, मी तव शुद्ध पातलो. मग म्हणे हो द्विजवर्या, साधू हृदय सकोमल दया सदया. मी तव पापिष्ट क्रूर हृदया, करी दया दयाविंदो. नाना जीव हिंसाधारी, नाना जीव वदिले अघोरी. पाप भोगिले नाना परी, राक्षस देहाधारी. पै मी ऐकुनी तयाचे करुणी उत्तर, द्रविले तेव्हा विप्र अंतर. कोमळ हृदय द्विजवर, नवनीता परी असे. जयाचे हृदय नाही कोमळता, तो विप्र देह नव्हे तत्वता. असो द्विज राक्षस पाहता, झाला बोलता पैकी. म्हणे तो पूर्वी होता सकोण, कोण्या पापास्तव हा देह जाण. प्राप्त झाला तुझ लागून, ते मी श्रवण सर्वच हे. मग राक्षस म्हणे विप्रा देईक माझ्या वृत्तांता. ते मी पूर्वी वैश्य धन्वंत, असे विख्यात भूमंडळी. नाना वस्तूचे रक्षण जाण, क्रय विक्रय करी पूर्ण. गृही संपत्तीचे नशे निह, पुत्र सुना परिवार.
गाई म्हशी खिल्लारे अपार, हस्ती बाजी शकट थोर, दासदासी अपार, ऐसा परिवार अपरिमित, एव एक अग्निहोत्र ब्राह्मण, सहकुटुंबी सत्पात्र जाण, वेदाध्यायी असे निपुण परिपूर्ण धनेशी, तो विप्र शिरोमणी चालेला महायात्रा लागून, तयाने द्रव्यघट करून ठेविला आणून गृही माझ्या, सुवर्ण नाणे 10 सहस्र दान, द्रव्य घट भरेला परिपूर्ण, मज पुढे ठेविला आणून गेला ब्राह्मण वाराणसी, सहकुटुंबाशी विप्र गेला, तिकडे 12 वर्ष त्याला यात्रेकरिता दिवस गेला, तो इकडे स्मरण मजला झाले, काही कार्यानिमित्त तयाचे, मी द्रव्य घट खर्चिला साचे, तो विप्र यात्रा करून साचे, परतून आला माघारी, यात्रा करून संपूर्ण, घटद्रव्य मागे मजला गुण, तव अडचणीस तव जाणा नाही म्हणून बोललो मी, तो द्रव्य आणून ठेविले कधी, यात साक्ष कोणाची दावी आधी, आमुचे घर घेतो का मंदबुद्धी, मिळाली मांदी जणांची, विहारी गेला राजद्वारे, जो तो ब्राह्मणाते धिक्कारे, म्हणती हा जन्मदारिद्र्य, द्रव्य कैसे पदरियाच्या, ऐसा नाय तिथे झाला, द्रव्य धन म्या अभिलाषीला, देखत ग्राशीला, पातक गोळा धन लोभे, मग तो विप्र तळमळ केला, तळमळूनी मज शाप दिला, म्हणे पापिष्टा चांडाळा, अभिलाषीला द्रव्य घट, पृथ्वी तेज वायू आकाश, पृथ्वी मज साक्ष आहे चंडाशो, तरी शाप दे निशेष, होई ब्रह्मराक्षस अपयाता, माझे वचन असत्य होईन, परी माझी यात्रा निष्फळ का सकळ, ऐसा बोलला करुणी तळमळ, विप्रे प्राण त्यागिला, धनलोभी मेला द्विजवर, मी राक्षस झालो साचार, ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा, परक्याचे धन अभिलाषिले, ते आप्तवर्ग खाऊनी गेले, शेवटी मज व्यसन प्राप्त झाले, भोगणे लागले द्रव्य, दैत्यदशे या लागे दुसऱ्याचे अभिलाषिता, सौख्य नाही तत्वता, शेवटी भोगणे लागे अवस्था, न सुटे सर्वदा निर्धारे, आता प्रार्थना ऐका, परोपकार करीने का, मज धाडी परलोका, तारक नौका तो होई, असे म्हणता ते क्षणी, द्विज बोले प्रसादवाणी, म्हणजे मलमास स्नानदाने, मास एक नेम करी, तयामी सप्तदिनांचे, उदक तुझे अर्पित साचे, ते पुण्य प्राप्त होईन नेमाचे, घडो त्याचे फळ जोहा लागे, ऐसे वंदने तये वेळे, उदक भरलेसे अंजोडी, म्हणे तुझ सकळ हो तत्काळी, हो दार विडे, वंदन घातले उदक, तव नवल वर्तले एक, विमान आले तत्काळिक, अति लखलखित तेजस्वी, माझी बैसले विष्णुदूत पायी, राक्षस केला दिविदिही, तत्काळ इमाने बैसविला दोही, उद्धार नेला वैकुंठा, तव तो राक्षस जाना, स्थविता झाला विप्रराना, वारंवार लागे चरणा, केले उदरना दयानिधे, जय जयाजी विप्रमूर्ती, अगाध अनुपम्य तुझी कीर्ती, पुण्य वेचुनी मजप्रती गुरुमूर्ती, उद्धारविले, ऐसा स्तुतिवाद करून तात्काळ गेला विष्णुभवनी, ऐसे मल मास महात्म्य कथने, घातले श्रवणे श्रुतियांचे, म्हणे मलमास महात्म्य अगाध थोर, भाव्या चरणी नारी नर, करा आपले जन्माचा उद्धार, विनवी कर संतांचा स्वस्ती श्री, अधिक मास महात्म्य ग्रंथ, पद्यपुराणीचे समेत, मनोहर सुत कृष्णार्पण, गोपाळ कृष्ण भगवान की जय.